काल रुपया पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आणि आता त्याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या आयुष्यावरती दिसू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं रुपया घसरला म्हणजे फक्त शेअर बाजारावरती परिणाम होतो, पण वास्तव खूप वेगळं आहे. कारण रुपया कमजोर झाला की आयात महाग होते आणि भारत मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट करणारा देश आहे, विशेषतः तेल. म्हणजे रुपया कमजोर झाला की पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याचा धोका वाढतो आणि त्याचा परिणाम ट्रान्सपोर्टवर होतो, महागाईवर होतो आणि शेवटी प्रत्येक वस्तूच्या किमतीवरती होतो. काल काही आर्थिक तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलं की जर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री थांबली नाही तर रुपयावर आणखी दबाव वाढू शकतो. कारण जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातून पैसा काढतात तेव्हा ते रुपया विकून डॉलर खरेदी करतात, म्हणजे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया आणखी कमजोर होतो. याच गोष्टीमुळे आता सरकारवर दबाव वाढताना दिसतोय. कारण जर रुपया सतत घसरत राहिला तर महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. म्हणून पुढचे काही महिने भारतासाठी खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण आता प्रश्न फक्त शेअर बाजाराचा नाही तर सामान्य माणसाच्या खिशाचा आहे.